पहलगाम इथं झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तानमध्ये खरं तर युद्धजन्य परिस्थिती आहे ती निर्माण होईल की काय अशी शंका निर्माण झाली आहे। आज देशभर खरं तर मॉकड्रिल आहे ते घेतलं जाणार। याच पार्श्वभूमीवरती कोल्हापुरात एक सेवानिवृत्त सुभेदार आहेत एन पाटील सर, त्यांच्याकडून जाणून घेऊया नेमकं मॉकड्रिल हे कशा पद्धतीने होतं, ते होण्यामागचे कारणं काय आहेत आणि भारत पाकिस्तान जे युद्ध आहे ते कशा पद्धतीने ह्या ठिकाणी आता खरं तर भारत सज्ज होतं आहे। सर, स्वागत आहे लोकशाही मराठीमध्ये। काय सांगाल? खरं तर मोठ्या प्रमाणावरती आता युद्धजन्य परिस्थिती निर्माण झालेली आहे। आज आहे ते मॉकड्रिल पार पडणार आहे, देशभरामध्ये मॉकड्रिल होते। नेमकी काय कारण असतं? ही युद्धाची पूर्व चाचणी असते का? चाचणी खरं म्हणजे याच्यामध्ये परवा जे प्रकरण झालं त्याच्याविषयी संपूर्ण 146 कोटी जनतेला खूप मोठा राग आहे त्याच्याविषयी, आणि त्याच्याविषयी त्या प्रत्येकाची अशी इच्छा आहे। इतकंच नाही, आम्ही एक सर्व्हिसमॅन या सगळ्यांची इच्छा आहे आम्हाला ते त्यांच्याशी लढाई करता यावं, परंतु काही गोष्टी त्याला नेमावल्या आहे। गोष्ट अशी आहे, 1971ला ज्यावेळी लढाई झाली त्यावेळी एप्रिलमध्येच तिथं सुरू झालं होतं, परंतु ते आम्ही डिसेंबरपर्यंत थांबवलं। जनरल जे आपले जनरल मानेकशॉ हे यांनी सांगितलं की हे आत्ताच होणार नाही। इंदिरा गांधीनं स्पष्टपणे सांगितलं, आणि त्यानंतर इंदिरा गांधींना जनरल मानेकशॉंचं म्हणजे फील्ड मार्शल यांचं ऐकावं लागलं, आणि ही लढाई सुरू झाली डिसेंबरमध्ये, आणि केवळ 13 दिवसात आम्ही लढाई जिंकली, आणि 93,000 सैनिक आम्ही आपल्या ताब्यात घेतले। त्यांनी शरण आले, आणि आमच्या जनरल पुढं त्यांनी सगळ्यांनी हत्यार ठेवलं। हे का घडलं? तर याच्यामध्ये प्रिपरेशन करावं लागतं। आर्मी, नेव्ही आणि एअरफोर्स। आर्मीमध्ये इन्फंट्री, आर्टिलरी, बाकी इतर सगळे ग्रुप आहेत। हे सगळंच मी आपल्याला काय सांगत बसत नाही। ह्या आमच्या ज्या रचना आहेत ह्या रचना पूर्ण करायला आम्ही 4 महिने जातात, आणि जर ताबडतोब सुरू केलं एप्रिलमध्ये, मेमध्ये, जूनमध्ये, पाऊस जुलैमध्ये आला तर त्यावेळेला नुकसान होण्याची शक्यता आहे। त्यामुळे आमच्या अधिकाऱ्यांना एकही जवान वाया जाता कामा नये म्हणून त्यांनी ते ठराविक वेळ घेऊन तयारी केली आहे, आणि म्हणून याला या ठिकाणी थोडासा वेळ लागतो। खरं तर आज देशभर आहे ते मॉकड्रिल पार पडणार आहे। अनेक ठिकाणी त्यासाठी निवडलेली आहेत, विशेषतः समुद्रकिनारा असेल। हे पाहताना नेमकं मॉकड्रिल कोणत्या कारणासाठी घेतलं जातं? मॉकड्रिल याचा अर्थ आहे की शत्रूला आपण कशी चकमा देऊ शकतो। शत्रूला एकदा आम्ही दिल्लीमध्ये दिल्लीमध्ये तुघलकाबाद म्हणून एक रेंज आहे, त्या रेंजवरती आम्ही मॉकड्रिल घेतला होता, आणि त्याच्यामध्ये निरनिराळे रंग, पांढरे, निळे, काळे, हे सगळे देऊन शत्रूला कसं चकवता येईल, त्यांच्या गाड्या कशा पुढे येऊ देणार नाहीत, त्यांना कसं अडचणीत पडायचं, हे करण्यासाठी मॉकड्रिलचा हे उपयोग होतो। आणि जर प्रत्येक व्यक्ती या ठिकाणी जगला पाहिजे, केवळ मिलिटरीवालेच जगले पाहिजेत असं नाही, सिव्हिलियनची खूप काळजी आम्हाला आहे। कारण प्रत्येक सिव्हिलियन हा, मग तो गरीब असो किती असो, तर तो जगला पाहिजे, आणि त्याच्यासाठी ती काळजी घेण्यासाठी हे मॉकड्रिलची प्रॅक्टिस। इमिजिएटली यू टेक प्रिकॉशन्स टू गो अँड टेक ॲक्शन, असं ते आहे। खरं पाहिलं तर तुम्ही 4 युद्ध खरं तर प्रत्यक्ष डोळ्यादेखत बघितलेली आहेत, तुम्ही त्यामध्ये लढलेला देखील आहात। कसं असतं युद्ध, आणि ते आता जर युद्ध जर झालं भारत पाकिस्तानचं तर ते खरंच भारताला परवडेल असं म्हणतात का? भारताला तर परवडेल, परंतु पाकिस्तानला परवडणार नाही। भारताला परवडेल हे करू शकतो आपण कुठल्याही परिस्थितीत, पण हा डिसिजन इमिजिएट कोणीही घेणार नाही, कोणत्याही जनरल परवानगी देणार नाही। आणि जरी पंतप्रधानांनी सांगितलं तर आमच्या जनरलना त्याच्यावर खूप विचार करावा लागेल, आणि ज्या वेळेला ते घ्या आर्मी, नेव्ही, एअरफोर्सचे याच्यामध्ये माहिती आहे ना आपल्या तिन्ही, जसे अगदी सोल्जर्सपासून, वेतरनपासून जे जनरलपर्यंत जी एक रँक आर्मीची, नेव्हीची, एअरफोर्सची, या तिघांच्या सल्ल्याशिवाय ते होऊ शकत नाही, आणि ते आता इमिजिएटली होईल असं हे मलाही वाटत नाही, आणि तुम्हालाही मी सांगतो की ते होईल। म्हणजे सर्जिकल स्ट्राईक हे पहिल्यापासून होत आहेत, सर्जिकल स्ट्राईक केलेलं आहे। एका सर्जिकल स्ट्राईकचं उदाहरण सांगतो। कर्नल एन सुमनवार म्हणून होते, त्यांनी एका कोणीवरती चालून 3 किलोमीटर पुढं असं चालून त्या लोकांची माहिती घेतली, आणि सतलज नदीवरती तो पाकिस्तानचा जो शिपाई होता त्याचं असं मानकूट उडवल्यानंतर ते पाण्यात पडलं, आवाज आला, आणि तिथून फायरिंग सुरू झाली। युनोमध्ये पाकिस्तान दोषी असलेलं 1965ला हे सिद्ध झालेलं आहे।
म्हणजे 1961ला गोवा ऑपरेशन झालं, 36 च्या तासात आम्ही गोवा घेतला. 62ला चायनीज ॲग्रेशन, जरी आपले 3170 महिला आमच्या भगिनी विधवा जरी झाल्या तरी त्या ठिकाणी आपला हार मानायला आम्ही तयार नाही, कारण त्या ठिकाणी आम्ही 100 लोकांना आमचे 10 लोक तटवत राहिले. भारताची किती आता सज्जता आहे, कारण अत्याधुनिक काही नवीन या ठिकाणी हत्यार आलेले आहेत, रणगाड्या आलेले आहेत, ब्रह्मोससारखं अजून देखील या ठिकाणी त्याचा वापर होतो, बोफोर्स आहे, तमास आहेत किंवा हे अरिहंत आहेत. हे सगळे तिन्ही पाणी, एअर आणि ह्या सगळीकडून चालणारे आहेत आणि ते अत्यंत आधुनिक आहेत. आणि ब्रह्मोस मी आपल्याला सांगितलं, ब्रह्मोस हे दोन्ही ठिकाणी रशिया आणि आमच्या या दोन्ही ठिकाणी मिळून ते चाललेलं आहे. त्यांचंही एका ओस म्हणून एक मॉस म्हणून एक नदी आहे, त्या नदीच्या काठी ते तयार होते आणि आमच्या ब्रह्मदेशाला ब्रह्मपुत्राच्या याला तयार झालेलं आहे. शेवटचा प्रश्न घेतो मी फक्त. युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाली आणि माजी सैनिक म्हणून जर तुम्हाला बोलवलं गेलं तर तुम्ही क्षणाचाही विचार न करता जाणार का? मी ह्याच्यामध्ये एक सांगू शकतो, जनरल SP थोरात सर हे 1968 ते 1973 इंडियन एक्स सर्व्हिसेस लीगचे अध्यक्ष राहिले आणि त्यांनी त्यावेळी आव्हान केलं होतं आणि त्यांच्या आव्हानाला मला एकदा संधी महाराष्ट्राचा उपाध्यक्ष व्हायला आणि ऑफिशिएटिंग अध्यक्ष व्हायला संधी मिळाली. जर महाराष्ट्रातल्या सगळ्या राज्यांना आम्ही जर विनंती केली महाराष्ट्रातल्या संपूर्ण जिल्ह्यांना, तर ते माझे सैनिक तयार आहेत. इतकंच काय, 7 वर्षे ज्यांची सर्व्हिस झाली त्यांना बोलवू शकतात गव्हर्मेंट, पण 7 वर्षाच्या नंतर पुढं ज्यांची सर्व्हिस झाले ते देखील तयार आहेत. आम्ही आज जर गावोगावी फिरलो, आव्हान केलं, तर निश्चितपणे इतके माझे सैनिक महाराष्ट्राचे ऑनेस्ट आहेत आणि ते निश्चितपणे येतील असं मला विश्वास आहे. नक्कीच आपण पाहिलं तर पाटील सरांची जी चर्चा केलेली आहे त्यामध्ये प्रामुख्यानं पाहिलं तर आता जर उद्योजन परिस्थिती निर्माण झाली तर ते स्वतः असतील, आणखीन एकूणच जे माजी सैनिक आहेत ते लढण्यासाठी तयार आहेत. मात्र दुसरीकडे आज जे मॉकड्रिल होते त्या मॉकड्रिलचं किती महत्त्व आहे हे देखील त्यांनी या ठिकाणी अधोरेखित केल्याचं आपल्याला पाहायला मिळतं आहे. सतेज औंधकर, लोकशाही मराठी, कोल्हापूर. लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा.